तेव्हा मित्रांनो इथे अजून एक गाव लागलं आहे, ह्याचं पण नाव बघा डुमरटोला. आणि ते शाळा आहे प्राथमिक विद्यालय डुमरटोला म्हणून. आणि आपण ह्या मार्गाने आल्यानंतर एक उजवीकडे आणि डावीकडे एक रोड जातो, त्या रोडला जायचं नाही आपल्याला, सरळ जायचं आहे. समोर तुम्हाला लांबवर पाण्याच्या टाक्या दिसतात आहे, तर त्या ठिकाणी आपल्याला जायचं आहे. वा पिल्ला छोटीशी नर्मदे हर. त्या टाक्या दिसतात आहे का माहीत नाही तुम्हाला, समोर आहेत टाक्या, तर तिथे आपल्याला जायचं आहे सरळ नर्मदे हर. आता जंगलातून जायचं की हा जो मार्ग आहे त्या मार्गातून जायचं आहे ते विचारूया आपण. नर्मदे हर. आणि ते विचारलं की ते सरळ सांगतात सीधा जाव. आता सीधा जावमध्ये रोड इकडे तिकडे वळलेला असतो, म्हणून आपल्याला प्रत्येक ठिकाणी परत परत विचारावं लागतं. आता तिथे निशाण केलेलं होतं अमरकंटक जाने का मार्ग, पण त्याच्या पुढे कुठल्याही प्रकारची झंडी वगैरे लावलेली नाही आहे. आता ह्या समोर जर जंगलातनं जायचं असेल तर झंडी असेल तर तो शॉर्टकट पडू शकतो. आपण हा जो रोड दिसतोय त्या रोडनीच जाऊया, विचारूया पुढे कसं जायचं आहे. नर्मदे हर. ह्या त्या टाक्या मगाशी मी दाखवत होतो, तर आपल्याला तिथून येताना हा जो रस्ता आहे तो ह्या टाक्यांच्या इकडे येतो. तर त्यांनी पण आपल्याला तर सांगितलं म्हणजे ज्या टाक्या दिसतात आहे त्या बाजूने तुम्हाला जायचं आहे. त्यामुळे ऑलमोस्ट टाक्यांच्याकडे आलो आहे. म्हणजे टाक्यांच्याकडे जायचं नाही, बाजूने मार्ग असेल जायला. आणि मेन जो रोड आपण सोडलेला कॉन्क्रीटचा तो मला वाटतं आपल्याला पुढे आता मिळेल इकडे. आणि आपण मधल्या रस्त्याने आलो शॉर्टकटने. नर्मदे हर. भरपूर ऊन आहे आता, अजून थोड्या दिवसांनी ऊन टेम्परेचर वाढत जाईल, त्यामुळे सकाळी लवकर उठून आपल्याला निघावं लागेल. नर्मदे हर. नर्मदे हर. नर्मदे हर बिलासपूरला पोचलो आहोत. ती घरं बघा, म्हणजे असं वाटतं एवढा सन्नाटा आहे ना, शोले पिक्चरसारखा सन्नाटा आहे. कोणीच दिसत नाही जास्त आहे. बरं दरवाजा उघडा आहे, माणूसच नाही आहे. आता भोजन पण मिळालं नाही, आश्रम पण नव्हता, फक्त ते बिस्किटं खाल्लेत. मग या कृपेने एक बाबाजी आले, त्यांनी दोघांना 50-50 रुपये दिले, म्हणजे 100 रुपये झाले. तेव्हाच कळलं की आज भोजन मिळणार नाही आहे. इकडे एक दुकान आहे, परिक्रमावाले इथे बसले आहेत. कस्टमर सर्विस पॉईंट. नर्मदे हर. नर्मदे हर. अजून किती किलोमीटर आहे ते? तिथून 11 होते, आता 10 राहिले. ते काय बंद काय मोहंदी. मोहंदी. आता इथून 10 किलोमीटर आहे आणि 3:45 झाले असते ना. मग 3 साडेतीन 3-3:30 वाजले असेल. 3 वाजलेत. 4, 5, 5:30 पर्यंत तरी आपल्याला जायला पाहिजे. ना तर काळोख होतो. 2.5 तास आहेत आणि 10 किलोमीटरचं अंतर आहे. 26 होता. हां, टोटल 26. आणि महाराजने 20 सांगितलं. 26 किलोमीटर टोटल अंतर आहे. ज्या आश्रममधून आपण आज निघालो, म्हणजे आम्ही निघालो, महाराज बोले 20 किलोमीटर, म्हणून आम्ही पण आरामात निघालो की दुपारी 12-12:30 12-15 किलोमीटर करू, तर 5-6 किलोमीटर उरेल ते दुपारनंतर करू. पण नंतर कळलं की 26 किलोमीटर. 6 नर्मदे हा 6 किलोमीटर एक्स्ट्रा बोनस पॉईंट मिळालं असं तर गोष्ट वेगळी. पण हे वाढलेले 6 किलोमीटर म्हणजे 6-12 किलोमीटरचा प्रश्न नाही. एवढी मोठी परिक्रमा आपण करतोय 3,500 किलोमीटरची.
पण दिवसाचं एक टार्गेट होतं की जो मुक्काम असतो संध्याकाळचा तो काळोख पडण्याच्या अगोदर तिथे पोचलेलं नेहमी चांगलं असतं. तर तिकडे फरक पडतो, बाकी काही नाही आहे. जर आम्ही सकाळी जर 7:30-8ला निघालो असतो तर 5-4:30-5 वाजेपर्यंत आरामात पोचलो असतो. नर्मदे हर. पण ते 20 किलोमीटर सांगितल्यामुळे आम्ही पण आरामात नाही आलो. तर ही चुकी आता परत करणार नाही आम्ही. कोणी किती सांगितलं तरी आम्ही आमच्या वेळेत सकाळी लवकर निघू. भले मुक्कामाच्या ठिकाणी संध्याकाळच्या 3-3:30 वाजता जरी पोचलो तरी चालेल. तुम्ही ही गोष्ट लक्षात ठेवा की एखादा मुक्काम 15 किलोमीटरवरच आहे तर तुम्ही वेळेत जा. सकाळी 11:30-12ला जाऊन तिथे थांबायला लागलं तरी चालेल. आणि इकडे मी बघितलं पपयाची जी झाडं आहेत ना म्हणजे पपयाची साईज बघा केवढी मोठी आहे. हे बघा भले मोठे पपई लागतात इकडे. बघा नर्मदे हर. शंभो हर हर महादेव. नर्मदे हर. नर्मदे हर करते का बघूया. तिला नाही कळलं. ऐक शिंकले. नर्मदे हर. हे बघा सावली असेल त्यांना पण बरं आहे. अजून भरपूर आहे. केकरिया. आता डाव्या बाजूला केकरिया गाव आहे. हे जे गाव दिसतंय डाव्या बाजूला ते केकरिया गाव. त्याच्या आधी सुद्धा 2-3 गावं गेली. मी नावं सांगितली नाही तुम्हाला. पिपरटोला गेलं ते सांगितलं वाटतं. पिपरटोला. त्यानंतर कुठे ते आपण आश्रम म्हणून जाणार होतो. हां सवारे काहीतरी होतं. आम्हाला सांगितलेलं आश्रम आहे पण कसलं काय काहीच नाही. ठीक आहे. आम्ही एका ठिकाणी मस्त झाडाखाली सावलीत बसलो. मी मस्त झोप घेतली घोरत. हे 15 मिनटं झोपलो असेल ना. ते 15 मिनटं मस्त छान झोप लागली. फ्रेश झालो आणि पुढे निघालो. नाही रस्ता राईटला चालला आहे. इथून लेफ्ट साईडला कसं जाणार. काय शॉर्टकट बिटकट नाही पण हे सरळ जातोय ना मग रस्ता. हे बघा 2 परिक्रमावासी बस स्टॉपवर बसले आहेत. तर ऑप्शनच नाही आहे काय. कारण मध्ये काहीच सुविधा नाही आहे. स्वतःहून कोण नर्मदे हर नाही करत. आपण केलं तर नक्की करतात पण मागितलं तर काही देतील असं नाही की नाही देणार. थोडा भाव तर असतो. हे बघा नर्मदे हर. नर्मदे हर. हे बघा नर्मदे हर. इकडे एक सिस्टीम बघितलं पाणी सोडायची. नर्मदे हर असा चौकोन केलेला असतो वेस्टेज वॉटरसाठी. एक बाहेर चौकोन त्याच्या आतमध्ये चौकोन आणि तिथे ते पाणी सोडतात. पण काय सिस्टीम आहे ते मला पण कळलं नाही. ते त्या परवाच्या आश्रमच्या इथे मला एक वेळ गोष्ट समजली जिथे आम्ही शिवाला आश्रम होता तिकडे. कारण ते घाण पाणी मयात जाऊ नये म्हणून तिथे केलेलं. पण इकडे पण बघितलं मी. इकडे पण तसंच केलं आहे. काय सिस्टीम आहे माहिती नाही त्यांची सांडपाणी जाण्याची. पण तिथे ते जमा होऊन तिथे घाण वास येतो. नर्मदे हर. हे बघा समोरून कोणी नर्मदे हर करत नाही जोपर्यंत आपण करत नाही. मे बी त्यांची काहीतरी वेगळी कारणं असते. नर्मदे हर. नर्मदे हर. झोपून शिवाय शंभू हर महादेव. हा मित्रांनो बघा किती सुंदर नजारा आहे. डोंगर रांगा मागे 2 परिक्रमावासी येतात. सुंदर असं दृश्य. निसर्ग किती छान आहे बघा. किती छान दिसतंय. हे बघा मोंदी अजून 10 किलोमीटर आहे ना. अजून मोंदी 10 किलोमीटर आहे. हां
हा ना, हो अच्छा 9 वाजता. मग 9 असेल बहुतेक. नर्मदे हर. फक्त आता जरा सावली मिळाली ना तर मगाचपासून उन्हात चालतंय. नर्मदे हर. तिथे झाडं वगैरे तर सावली तर जरा दमायला कमी होतं. आता इथे चढण आलं आहे परत. नर्मदे हर. ओम नमः शिवाय शंभो. उत्तराखंडचा फील होते. मी कधी गेलो नाही आहे, टी व्हीमध्ये बघितले. नर्मदे हर. वा, चढायला वरती सुरुवात केली की स्पीड कमी होतो. ते लाल हे लावले आहेत झेंडे. हा मग ते होता ना शॉर्टकट. हा ना, हो हे चढायला लागलं नसतं. मी पाहिलेलं गुगलवर. हा काय लाल झेंडा लावला तर आहे, पण एकच झेंडा लावलाय तिकडे. स्टार्टिंगला काही नव्हता झेंडा वगैरे. इथून असू दे. चढायला का? नको, पण नसतं तर प्रॉब्लेम झाला असता. जसं चाललो आहे तसंच चांगलं आहे. नर्मदे हर. ओम नमः शिवाय. हे काय इथं फेन्सिंग आहे पण. नर्मदे हर. आता मस्त आम्ही एक 10-15 मिनटं घाट चढलो. तो दाखवायचा राहिला तुम्हाला. स्टीफ होता पण जास्त असं म्हणजे जास्त लांब नव्हता. ओके ठीक आहे. आता तशी सवय आहे घाट चढायची उतरायची. आता हा घाट उतरतोय खाली. उतरताना ऑटोमॅटिक स्पीड वाढतो आपला, कारण पाठीवर ऑलरेडी बॅग आहे. तर त्याचं वजन पण आहे, आपलं स्वतःचं वजन आहे जे आता कमी झालं आहे. अशा प्रकारे स्पीड, त्यामुळे हे सुद्धा आपल्याला पुढे ढकललं जातो ॲज अ म्हणजे ग्रॅव्हिटी. नर्मदे हा उतार आहे त्याच्यामुळे आपण थोडं स्पीड आपला वाढतोय. हा आपोआपच वाढतोय. जरा थंड हवा सुटली आहे. मग अशी भरपूर गरम होत होता. तर घाटात आलं तर जरा गारवा आहे इकडे. नर्मदे हर. तर मुंदेला जाताना तुम्हाला घाट लागणार आहे, लक्षात ठेवा. आणि ज्या आश्रमातून निघालो तिथून हे 26 किलोमीटर तरी आहे मिनिमम. आम्ही पोचल्यावर तुम्हाला एक्झॅक्ट किती किलोमीटर चाललो ते आम्ही सांगू तुम्हाला, म्हणजे तुम्हाला आयडिया येईल. तर आम्ही जी चूक केली आरामात निघायची 20 किलोमीटर ऐकून, ती करू नका. डिपेंड तुमचा स्पीड किती आहे चालायचा आणि तुमचा ग्रुप केवढा आहे. इथे माझ्याबरोबर म्हाताराम असते, मी असतो, तसं काही भीती नाही आहे. पण तरीसुद्धा एक रिस्पॉन्सिबिलिटी आपली असतेच. नर्मदे हर. पुढे पण परिक्रमा व्यवस्थित चालले आहेत. छान सुंदर दिसतंय. लांबच्या लांब तिथे डोंगर आहे बघा. डोंगर रांग भरपूर आहे इकडे. आता आपण अमरकंटकच्या दिशेने चाललो आहे तर डोंगर असणारच. ते बघा छान आहे. रस्ता पण छान दिसतो. नर्मदे हर. बघा हा घाट आता आपण उतरलो, असा परिसर आहे. आणि आमच्या मागचे 2 परिक्रमावासी होते, ते कुठला शॉर्टकट करायसाठी एका म्हातारांबरोबर बोलले आणि डाव्या साईडने उतरले. का उतरले देव जाणे. बरोबर वरती ते बरोबर त्यांना मार्ग मिळू दे, कारण तिथे बाजूला कुठलाच शॉर्टकट नव्हता. भरपूर डोंगर आहेत. डोंगर आहे मोठाच्या मोठा. बघा हा जो लेफ्ट साईडचा डोंगर आहे तो तिकडूनच येतो आहे. आणि ते का लोक शॉर्टकटसाठी अशा ठिकाणी जातात म्हणून नंतर अडकतात. एक तर ते एजेड आहेत, म्हणजे 60च्या वरच आहेत 2 जण. तर असा शॉर्टकट मारायला जाऊ नका. सरळ मार्ग असा असेल तर सरळ मार्गाने या. उगाच कुठे जंगलात वगैरे तुम्ही अडकलात, एक मिनिट, जंगलात वगैरे अडकलात, मार्ग चुकलात तर तुम्हाला प्रॉब्लेम होऊ शकतो. तर तसं करू नका. सरळ मार्गाने या. हा सरळ रस्ता होता, त्या सरळ रस्त्याने या. हां, जर तिथे झेंडे वगैरे लागले असते, मार्किंग असती तर ठीक आहे की तुम्ही त्या मार्गाने जात आहे आणि तो परिक्रमा मार्ग असेल तर उगाचच
एखाद 2 किलोमीटर वाचवायसाठी स्वतःला त्रास करून घेऊ नका. नर्मदे हर. हे बघा आता ते हां अडचणीत म्हणजे आमच्यावर अजून एक काका होते, ते पण असेच सरळ रस्ता आहे तरीसुद्धा कुठेतरी शॉर्टकटसाठी जायचे. 2 वेळा बघितलं. एकदा तर कुठेतरी त्या जंगलात अडकत कसे तरी आले नंतर 15-20 मिनिटांनी. सरळ मार्ग आहे तर सरळ मार्गाने जा ना तुम्ही, कशाला इकडे तिकडे घुसायचं. म्हणजे उगाच त्रास करून घेऊ नका. नर्मदे हर. आता भीमकुंडी. हे बघा भीमकुंडी आल्या इकडे. हे बघा मित्रांनो, आपण खालती उतरलं तर भीमकुंडी तिकडे. तर समोर भीमकुंडीला जाण्याचा मार्ग आहे. नर्मदे हर. अजून पुढे काय आहे तर आपण रोडने चाललोय. किनाऱ्यावरून आलो असतं तर भीमकुंडी साठी मला वाटतं इथून 2.5-3 किलोमीटर साधारण तरी 3 किलोमीटर तरी असेल भीमकुंडीला जायचा मार्ग. बघा इथून भीमकुंडीला जाता येईल. आणि पुढे काय आहे, कुमार वार. कुमारवार. नर्मदे हार. नर्मदे हार. मोहंदी इथून 8 किलोमीटर आहे. नर्मदे हर. कुमारवार. या जागेचं नाव कुमारवार असेल. आपल्याला मोहंदीला जायचं आहे कारण तिथेच एक गृहस्थ सेवा देतात. आता एवढे परिवारवासी आज आम्ही होतो तिथेच 25-30 होते, अजून परत आले. आता त्या गृहस्थ जिथे राहतात तिथे एवढी जागा असेल की नसेल तेही माहीत नाही आहे. मध्ये इथे काय लिहिलं बोर्डावरती, अच्छा भीमकुंडी तेच लिहिलंय बोर्ड. बघा इथे माइलस्टोन आहे मोहंदी 8 किलोमीटर. 8च आहे ते, 8 आहे ते, हे झालंय. अरे तेच ते 8च्या इकडचं निघून गेलंय. आणि मराठीमध्ये एवढे येणार आहे 6. नोन घाटी 15 किलोमीटर आहे इथून. अरे हे बघा बाग आहे, छान केली आहे, झाडं छान लावली आहेत, कंपाउंड पण छान केलं आहे. नर्मदे हर. अच्छा किया है कंपाउंड आपने पेड़ लगा के, बहुत सुंदर लग रहा है. हाँ हाँ नहीं ना ऐसा है. नर्मदे हर. ओम नमः शिवाय शंभो.